So welcome all of you. Let us continue chapter solution. Today we are going to discuss solubility of partially miscible liquid phase. Up to this point we have discussed the miscibility of completely miscible liquids. Means आत्तापर्यंत जे पण आपण लिक्विड्स मिक्सचर डिस्कस केले ते सर्व लिक्विड मिक्सचर कसे होते, दोन लिक्विड मिक्स केले की ते एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स होत होते. ओके, पण आता आपण ज्याचा स्टडी करायला जाणार आहोत ते जे लिक्विड असणार आहेत ते लिक्विड कम्प्लिटली मिक्स होणार नाहीत, पार्शियली मिसिबल असणार आहेत. म्हणजे दोन लिक्विड जर मिक्स केले तर ते खूप थोड्या प्रमाणात एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि जास्त प्रमाण जर आपण त्यांचं इन्क्रीज केलं तर ते एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स होणार नाहीत. आपल्याला दोन सेपरेट लेयर्स तिथं मिळणार आहेत. दोन सेपरेट लेयर म्हणजे जसं ऑइल तुम्ही वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर एक ऑइलचा लेअर असतो आणि एक खाली वॉटरचा लेअर असतो, तसे दोन लेअर आपल्याला पार्शियली मिसिबल लिक्विड्सच्या केसमध्ये मिळणार आहेत. ओके, पण ते जे पार्शियली मिसिबल लिक्विड्स असतात ते एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातात. दिस पार्शियली मिसिबल लिक्विड्स विल बी मिक्स इनटू इच अदर कम्प्लिटली ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर्स. मग त्याच्यात डिफरंट टाईप्स आहेत. ओके, so on that basis the first type is maximum solution temperature. Maximum solution temperature type. Maximum solution temperature type. Okay, so in this case the partially miscible liquids are completely miscible at and above certain temperature. Okay, partially miscible liquids completely miscible are completely miscible at and above certain temperature, is called as maximum solution temperature type. म्हणजे एका पर्टिक्युलर टेम्परेचरला आणि त्या पर्टिक्युलर टेम्परेचरपेक्षा जास्त टेम्परेचर असेल त्यावेळेस जे लिक्विड एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स होत नव्हते ते मिक्स व्हायला लागतील. ओके, अशा टाईपच्या लिक्विड्सला काय म्हणायचं, मॅक्झिमम सोल्युशन टेम्परेचर टाईप. त्याच्यात एक्झाम्पल आपण घेऊ शकतो फिनॉल आणि वॉटर. फिनॉल आणि वॉटर एकमेकांमध्ये मी जर मिक्स केल्यानंतर ते पार्शियली मिसिबल आहेत, तुम्हाला दोन लेअर मिळतील. पण टेम्परेचर इन्क्रीज केले तर एका पर्टिक्युलर टेम्परेचरला ते एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर असेल तेव्हा सुद्धा ते एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स झालेले असणार आहेत. ती सिस्टीम आपण नंतर स्टडी करणार आहोत. इथं डायग्राम दिली बघा, एका पर्टिक्युलर टेम्परेचरला हे जे टेम्परेचर आहे इथं ते एकमेकांमध्ये मिक्स व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर जरी असेल तरी ते एकमेकांमध्ये मिक्स होतात. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ मॅक्झिमम सोल्युशन टेम्परेचर टाईप. सेकंड इज मिनिमम सोल्युशन टेम्परेचर टाईप. Minimum solution temperature type. Okay, so minimum solution temperature type. In this case, partially miscible liquids are completely miscible at and below certain temperature. Okay, is called as maximum solution temperature type. For example, triethylamine water. Triethylamine and water. Okay, म्हणजे या केसमध्ये काय होणार आहे, जसं एका पर्टिक्युलर टेम्परेचरला दोन लिक्विड एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि त्याच्यापेक्षा अजून कमी टेम्परेचर पुन्हा डिक्रीज केलं तुम्ही, कमी टेम्परेचरला सुद्धा ते एकमेकांमध्ये मिक्स होतील. म्हणजे जसं तुम्ही या दोन लिक्विडच्या मिक्सचरचं टेम्परेचर कमी करत जाणार
कमी करत जाणार एका पर्टिक्युलर टेम्परेचरला, लोअर टेम्परेचरला ते मिक्स होतील आणि त्याच्यापेक्षा पुन्हा अजून टेम्परेचर कमी केलं तरी ते एकमेकांमध्ये मिक्स होणार. म्हणजे काय, टेम्परेचर जसं जसं कमी करत जाणार तशी म्युच्युअल सोल्युबिलिटी जी असेल या दोन लिक्विडची ती इन्क्रीज होत जाणार आहे. ठीक आहे. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ मिनिमम सोल्युशन टेम्परेचर टाईप. अँड थर्ड वन इज मॅक्झिमम अँड मिनिमम. मॅक्झिमम अँड मिनिमम solution temperature type. Maximum and minimum solution temperature type. So in this case, okay, partially miscible liquids किंवा असं म्हणू partially miscible liquids are completely miscible above and below certain temperature. म्हणजे ही जी केस असणार आहे, ह्या केसमध्ये दोन लिक्विड जर मिक्स केले, याचं एक्झाम्पल आहे निकोटीन अँड वॉटर. ओके. निकोटीन वॉटर एकमेकांमध्ये जर मिक्स केल्यानंतर तुम्ही त्यांचं टेम्परेचर इन्क्रीज करत गेले एका पर्टिक्युलर टेम्परेचरला निकोटीन आणि वॉटर एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातील आणि एक सिंगल लेअर मिळेल. बरोबर. तसंच ह्या दोन लिक्विडचं जर सोल्युशन, या दोन लिक्विडचं मिक्सचर जे असेल त्या मिक्सचरचं टेम्परेचर जर तुम्ही डिक्रीज करत गेले तरी सुद्धा ते एका पर्टिक्युलर टेम्परेचरला, एका लोअर टेम्परेचरला, मिनिमम टेम्परेचरला एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि एक सिंगल लेअर मिळेल. म्हणजे ही जी केस होती, इथे काय होतं, टेम्परेचर इन्क्रीज करत गेले एका पर्टिक्युलर टेम्परेचरला आणि त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचरला ते दोन लिक्विड एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि एक सिंगल लेअर मिळेल. इथे काय होणार आहे, सोल्युशन जे मिक्सचर प्रिपेअर केलेलं असणार आहे दोन लिक्विडचं, त्याचं टेम्परेचर तुम्ही डिक्रीज करत गेले एका मिनिमम टेम्परेचरला ते एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि आपल्याला एक कम्प्लिटली सोल्युबल मिक्सचर मिळणार आहे, कम्प्लिटली मिसिबल मिक्सचर मिळणार आहे. आणि त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर केलं तरी सुद्धा आपल्याला ते दोन्ही जे लिक्विड असणार आहेत ते एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स झालेले मिळणार आहेत. इथे काय होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज करत गेले, एका पर्टिक्युलर दोन लिक्विड मिक्स केले, टेम्परेचर इन्क्रीज करत गेले तरी ते एका पर्टिक्युलर टेम्परेचरला आणि त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचरला ते एकमेकांमध्ये मिसिबल असणार आहेत. तसंच तुम्ही डिक्रीज जरी करत गेले टेम्परेचर डिक्रीज करत गेले एका मिनिमम टेम्परेचरला, ते सुद्धा ते एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिसिबल असणार आहेत. किंवा त्याच्यापेक्षा जास्त अजून कमी टेम्परेचर असेल तेव्हा सुद्धा ते एकमेकांमध्ये मिसिबल असणार आहेत. म्हणजे इन्क्रीज केले तरी मिसिबिलिटी, एकमेकांमधली जी मिक्स होण्याची टेंडन्सी आहे ती वाढत जाते आणि डिक्रीज करत गेले तरी एकमेकांमध्ये मिक्स होण्याची म्हणजे म्युच्युअल सोल्युबिलिटी त्यांची वाढत जाते. ओके. मग दोन्ही केसेस आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे मॅक्झिमम पण आणि मिनिमम पण इथे आपल्याला पाहायला मिळते. देन नंबर 4 इज विदाउट क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर टाईप. विदाउट क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर टाईप. In this case, two partially miscible liquids are always partially miscible at all temperatures. Okay, at all the temperature. Two liquids are partially miscible at all टेम्परेचर. जे तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करा किंवा डिक्रीज करा, ते दोन लिक्विड पार्शली मिसिबल लिक्विड एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिसिबल होत नाही, ते पार्शली मिसिबलच असतात. आपल्याला नेहमी दोन लेअरच तिथे मिळत असतात. ओके. हे असं का होतं त्याचं डिटेल डिस्कशन आपण तो टाईप जेव्हा डिस्कस करणार तेव्हा पाहू. त्याचे एक्झाम्पल्स पण आपल्याला पाहायला मिळणार आहे, जसं क्लोरोफॉर्म आणि वॉटरची सिस्टीम आहे. ओके. अजून एक्झाम्पल्स आहेत त्याचे. ओके. क्लोरोफॉर्म वॉटर आहे, इथिल ॲसिटेट आणि वॉटर आहेत, म्हणजे ते ऑलवेज पार्शली मिसिबल असतात, एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स कधीच होत नाही. टेम्परेचर इन्क्रीज करा किंवा डिक्रीज करा. ओके. सो दिस इज अबाउट दी व्हेरियस टाइप्स ऑफ partially miscible liquid pairs. Okay.
So let us discuss in detail maximum solution temperature time. Okay. So maximum solution temperature type example is phenol and water. Phenol and water. Okay. So this is the diagram of temperature versus weight percentage of phenol. So at this point we have 100% water and at this point we have 100% phenol. Means from left to right percentage of phenol increases and percentage of water decreases. म्हणजे इकडं काय होतं आहे फिनॉलचं पर्सेंटेज कॉम्पोजिशन वाढत चाललं आहे आणि वॉटरचं कॉम्पोजिशन कमी कमी होत चाललेलं आहे. ओके. सो वी हॅव कन्सिडर दिस पार्शियल मिसिबल लिक्विड पेअर फिनॉल अँड वॉटर. इफ यू ॲड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ फिनॉल इन वॉटर, इफ यू ॲड स्मॉल क्वांटिटी ऑफ फिनॉल इन वॉटर, देन फिनॉल अँड द मिक्सचर इज shaken, then phenol is completely soluble in water and we get a single layer. म्हणजे थोड्या प्रमाणात जर तुम्ही फिनॉल ॲड केला, फिनॉल ॲड केल्यानंतर तो वॉटरमध्ये थोडंसं शेक केलं, शेक केल्यानंतर फिनॉल वॉटरमध्ये कम्प्लिटली मिक्स होऊन जाणार आहे. बट वेन लार्ज क्वांटिटी ऑफ फिनॉल इज ॲडेड इन टू दी वॉटर, देन वी गेट टू डिफरंट लेयर्स. ओके. लार्ज क्वांटिटी जर असेल, ओके, वेन लार्ज क्वांटिटी ऑफ फिनॉल इज ॲडेड देन वी गेट two layers. Okay, we get two layers. Okay, so two separate layers are obtained. Two separate layers are obtained. One layer is saturated solution of. One layer is saturated solution of phenol in water. Phenol in water, and other is saturated solution of water in phenol. Water in phenol. म्हणजे जेव्हा जास्त क्वांटिटी ॲड केली फिनॉलची वॉटरमध्ये किंवा वॉटरची फिनॉलमध्ये, आपल्याला दोन लेयर्स मिळणार आहेत. बरोबर, दोन लेयर मिळणार आहेत. असे दोन लेयर मिळतील सेपरेट. एक हा अप्पर लेयर असणार आहे, हा अप्पर लेयर असणार आहे आणि हा लोअर लेयर असणार आहे. एक जो लेअर असणार आहे त्याच्यात काय आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ फिनॉल इन वॉटर, म्हणजे फिनॉल इन वॉटरचं सोल्युशन असणार आहे. ओके. म्हणजे वॉटरचं कॉम्पोजिशन कमी असणार आहे, वॉटरचं कॉम्पोजिशन जास्त असेल, फिनॉल कमी असणार आहे. आणि दुसरा जो लेअर असेल त्याच्यात काय असणार आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ वॉटर इन फिनॉल, म्हणजे फिनॉल जास्त क्वांटिटी असेल, वॉटर कमी क्वांटिटी असणार आहे. असे दोन डिफरंट सोल्युशन आपल्याला, दोन लेयर्स आपल्याला मिळणार आहेत. ओके. बट आणि हे जे दोन मिळणार आहेत आपल्याला, सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ फिनॉल इन वॉटर अँड सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ वॉटर इन फिनॉल आर कॉल्ड कॉन्जुगेट लिक्विड पेयर्स. आर कॉल्ड कॉन्जुगेट लिक्विड और कॉन्जुगेट सोल्युशन्स. हे दोन जे सोल्युशन आपल्याला मिळालेले आहेत ते दोन्ही काय एकमेकाचे कॉन्जुगेट सोल्युशन आहेत असं आपण कन्सिडर करतो. सो ॲज टेम्परेचर इज increases, mutual solubility of these two layers is also increases. जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज करत जाणार तुम्ही, हे जे दोन लेअर आपल्याला इथे सेपरेट दिसत आहेत, हे दोन्ही लेयर्स काय होतं, ते दोन्ही लेअरची एकमेकांमध्ये मिक्स होण्याची जी टेंडन्सी आहे ती इन्क्रीज होत जाणार आहे. अँड ॲट सर्टन टेम्परेचर कॉम्पोजिशन ऑफ बोथ दी लेयर्स इज सेम. म्हणजे एका पर्टिक्युलर टेम्परेचरला काय होईल, टेम्परेचर इन्क्रीज होत जाईल. फिनॉल वॉटरमध्ये, वॉटर फिनॉलमध्ये मिक्स व्हायची जी टेंडन्सी असेल दोघांची इन्क्रीज होत जाणार आहे. आणि एक वेळ अशी येईल, हा जो खालचा लेअर असेल त्याचं कॉम्पोजिशन आणि वरचा जो लेअर असेल त्याचं कॉम्पोजिशन, म्हणजे फिनॉल वॉटरचं ह्या लेअरमधलं कॉम्पोजिशन आणि फिनॉल वॉटरचं ह्या लेअरमधलं कॉम्पोजिशन इक्वल होऊन जाईल. अँड ॲट दॅट टेम्परेचर और ॲट दॅट टाईम these two liquids are completely miscible. These two liquids are completely miscible and we get a single layer. इथे जसे दोन लेअर होते, ओके, इथे जसे दोन लेअर होते, इथं आपल्याला काय मिळणार आहे, फक्त एक लेअर मिळणार आहे. वी गेट ए सिंगल लेअर, एक सिंगल लेअर मिळणार आहे. किंवा जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होत जाईल, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस म्युच्युअल सोल्युबिलिटी ऑफ टू लिक्विड्स
mutual solubility of two liquid increases, okay, and at particular temperature composition of both the layer is equal or same and they will completely mix together and forms a single layer. म्हणजे सिंगल लेयर तिथे फॉर्म होणार आहे. the temperature at which partially miscible liquids are completely miscible, that temperature is called as critical solution temperature or maximum critical solution temperature. So this is the curve at point A. Okay, at point A we have saturated solution of water in phenol. या पॉइंटला काय असणार आहे आपल्याकडे सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ फिनॉल इन वॉटर. जसं जसं तुम्ही टेम्परेचर इंक्रीज करत गेले ओके, इथून तर इथेपर्यंत तुम्हाला दोन लेअर दिसणार आहे, पण ह्या पर्टिक्युलर पॉईंटला गेल्यानंतर काय होईल, दोन्ही लेअरचं कॉम्पोजिशन सेम होईल, म्युच्युअल सोल्युबिलिटी इन्क्रीज होऊन जाईल आणि दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि या पर्टिक्युलर पॉईंट बीला ते दोन्ही एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स होऊन जाणार आहेत. सो टेम्परेचर ॲट विच पार्शियली मिसिबल लिक्विड पेयर्स आर कम्प्लिटली miscible is called as maximum critical solution temperature. So this is the maximum critical solution temperature 68.5 degrees Celsius. Okay, maximum critical solution temperature is 68.5 degrees Celsius for phenol water system. ही जी काही फिनॉल वॉटर सिस्टीम आहे या फिनॉल वॉटर सिस्टीमसाठी ओके, फॉर दिस फिनॉल वॉटर सिस्टीम्स maximum critical solution temperature is 68.5 degrees Celsius. So at this temperature these two partially miscible liquids, phenol and waters, okay, partially miscible liquid are completely miscible, okay, and completely miscible and forms a only one layer, that is one single layer. At this temperature and above this temperature again we have single layer. म्हणजे एका पर्टिक्युलर टेम्परेचरला ते एकमेकांमध्ये मिक्स होतील, त्या टेम्परेचरला आणि त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर असेल तेव्हा आपल्याला एकच लेअर मिळणार आहे, म्हणजेच आपल्याला एक होमोजिनस सोल्युशन मिळणार आहे. ओके, दोन सेपरेट लेअर दिसणार आहेत. हे कोणतं सोल्युशन आहे, दिस इज होमोजिनस. ओके, दिस इज होमोजिनस. आणि हे कोणतं आहे, दोन डिफरंट लेअर जिथे असतील ते कोणतं सोल्युशन म्हणू आपण त्याला, हेट्रोजिनस. ओके ओके, दिस इज heterogeneous and this is homogeneous. Okay, so at this temperature and above this temperature we have homogeneous solution of phenol and water, means single layer मिळणार आहे आपल्याला. Okay, at this temperature and above this temperature. Okay, so as temperature increases mutual solubility increases. This maximum solution temperature is also called as upper critical solution temperature. अप्पर क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर. बघा, जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होत गेलं आहे, म्युच्युअल सोल्युबिलिटी इन्क्रीज होत गेली आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचरला म्हणजे 68.5 डिग्री सेल्सिअसला दोन लिक्विड एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स झालेले आहेत. असं जे टेम्परेचर असतं, ज्या टेम्परेचरला पार्शियली मिसिबल लिक्विड्स कम्प्लिटली मिसिबल होत असतात त्या टेम्परेचरला म्हटलं जातं मॅक्झिमम क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर किंवा अप्पर क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर. For this phenol water system, this is 68.5 degrees Celsius and the composition. So let us continue topic. So at 68.5 degrees Celsius and above 68.5 degrees Celsius, these partially miscible liquids, phenol and water, are completely miscible in all the composition. कोणतेही composition असेल तरी ते त्या टेम्परेचरला किंवा त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचरला हे दोन्ही लिक्विड एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिसिबल असणार आहेत, कम्प्लिटली मिक्स होणार आहेत. अँड द कॉम्पोजिशन करस्पॉन्डिंग टू दिस क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर, दॅट इज 68.5, इज 33% फिनॉल. मीन्स ॲट दिस टेम्परेचर composition is 33% phenol and 67% water. So this is called as critical composition. The composition corresponding to critical solution temperature is called as critical composition. Okay, so this is the
this is about the critical solution temperature and critical composition. Now we have this curve for this system A, B, C. It is made up of two types of curves. Curve AB is for solubility of phenol in water, and curve BC is for solubility of water in phenol. If you observe this curve A, B, so percentage of phenol is increases, but percentage of water is higher than that of percentage of phenol. म्हणजेच इकडे काय असणार आहे बघा, फिनॉलचं पर्सेंटेज कमी असेल आणि वॉटरचं पर्सेंटेज जास्त असेल. म्हणजेच काय करणार तुम्ही, वॉटर घेणार, वॉटरमध्ये काय करणार, फिनॉल ॲड करत जाणार. ठीक आहे, वॉटर घेणार, वॉटरमध्ये फिनॉल ॲड करत जाणार. तसं टेम्परेचर, म्हणजे मग इथे काय होईल तुम्हाला बघा, सुरुवातीला तुम्ही वॉटर घेतलं, त्याच्यात फिनॉल टाकलं, थोडं हीट केलं, ते मिक्स होऊन जाणार आहे. पुन्हा फिनॉल टाकलं, इमिसिबल, दोन्ही एकमेकामध्ये इमिसिबल राहतील. पुन्हा टेम्परेचर इन्क्रीज केलं, मिक्स होऊन जाणार. पुन्हा फिनॉल ॲड केलं, म्हणजे फिनॉलचं कॉम्पोजिशन काय होतं, वाढत चाललं आहे. मग फिनॉलचं कॉम्पोजिशन जसं वाढत जाईल तसं टेम्परेचर पण वाढत जाणार आहे. म्हणजे तुम्ही फिनॉल ॲड करणार, फिनॉल ॲड केल्यानंतर ते इमिसिबल असणार आहेत एकमेकामध्ये, 2 लेअर मिळतील. टेम्परेचर इन्क्रीज केलं, पुन्हा मिक्स होऊन जातील. पुन्हा फिनॉल ॲड केलं, पुन्हा थोडंसं टेम्परेचर इन्क्रीज केलं, पुन्हा मिक्स होऊन जातील. म्हणजे अशा पद्धतीने तो एक्सपेरिमेंट परफॉर्म करावा लागतो. मग काय होईल, एक तुम्ही ॲड करत जाणार, एक पर्टिक्युलर कॉम्पोजिशन, म्हणजे फिनॉलचं कॉम्पोजिशन त्या मिक्सचरमध्ये जेव्हा 33% असेल, बरोबर, तेव्हा तुम्ही त्याला हीट 33% कॉम्पोजिशन, तेव्हा ते मिक्सचर जे असेल ते एकमेकामध्ये मिक्स होणार नाही कम्प्लिटली. पण तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं आणि टेम्परेचर जर तुमचं 68.5 डिग्री सेल्सिअस असेल, त्यावेळेस ते लिक्विड कम्प्लिटली एकमेकामध्ये, ते जे 2 लेअर असतील, इमिसिबल लिक्विड असेल, ते दोन्ही एकमेकामध्ये कम्प्लिटली मिक्स होऊन जाणार आहेत. म्हणजे इथून A to B काय होतं आहे, फिनॉलचं पर्सेंटेज इन्क्रीज होत चाललेलं आहे. म्हणजे हा कर्व काय इंडिकेट करतो, फिनॉलची सोल्युबिलिटी इंडिकेट करतोय कोणामध्ये, वॉटरमध्ये. सो दिस इज कर्व फॉर सोल्युबिलिटी ऑफ फिनॉल इन वॉटर. आणि त्यानंतर काय होतं बघा, पुन्हा इकडे काय होतं बघा, आता फिनॉलचं जे पर्सेंटेज आहे, फिनॉलचं पर्सेंटेज वाढत चाललं आहे, वॉटरचं कमी होत चाललं आहे. सो दिस कर्व BC इज फॉर सोल्युबिलिटी ऑफ वॉटर इन फिनॉल. हा जो कर्व असणार आहे, हा कोणासाठी असणार आहे, वॉटरची सोल्युबिलिटी फिनॉलमध्ये किती आहे ते इंडिकेट करतोय. ओके, म्हणजेच इकडे वॉटर, इथून इकडे जे असेल, वॉटरचं कॉम्पोजिशन कमी होत जाणार आहे, फिनॉलचं वाढत जाईल. म्हणजे फिनॉलची क्वांटिटी जास्त असेल आणि वॉटरची क्वांटिटी कमी असणार आहे. म्हणजे हा कोणाची सोल्युबिलिटी इंडिकेट करतो, हा कर्व BC इज इंडिकेट रिप्रेझेंट सोल्युबिलिटी ऑफ वॉटर इन फिनॉल. ओके, पुन्हा बघा, एक मॅक्सिमम टेम्परेचर मिळतं आणि तिथून पुढे काय होतं, जसं तुम्ही कॉम्पोजिशन चेंज होत जाणार, तसं 2 लिक्विडचं एकमेकामध्ये मिक्स होण्याचं जे टेम्परेचर असेल, मिसिबलचं टेम्परेचर असेल, ते पण काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. ओके, अशा पद्धतीने प्रॅक्टिकल परफॉर्म केलं जातं. SYBSCला ते प्रॅक्टिकल इन्क्लूड केलेलं आहे फिनॉल वॉटरचं, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. अशा पद्धतीने एक्सपेरिमेंट परफॉर्म करून हा ग्राफ मिळालेला आहे. ओके, अशा पद्धतीने एक मॅक्झिमम टेम्परेचर मिळतं, क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर आपल्याला मिळत असं. हा जो एरिया आहे, डोम शेप्ड एरिया, सो एरिया अंडर डोम शेप वी हॅव 2 लेयर्स. हा जो काही एरिया असणार आहे, एरिया अंडर ABC, हा जो डोम शेपचा जो एरिया आहे, ओके, डोम शेप एरिया. इन डोम शेप एरिया वी हॅव हेट्रोजिनस सोल्युशन, मीन्स वी हॅव 2 लेयर्स, 2 लेअर असणार आहेत. या डोम शेप एरियाच्या अंडर जे पण कॉम्पोजिशन आणि टेम्परेचर असणार आहे, इथे आपल्याला 2 लेअर मिळणार आहेत. अँड आउटसाइड दी डोम शेप वी हॅव होमोजिनस सोल्युशन, मीन्स एरिया आउटसाइड ABC रिप्रेझेंट होमोजिनस सोल्युशन. मीन्स होमोजिनस मीन्स आपल्याला फक्त एक सिंगल लेअर मिळणार आहे. जे दोन्ही लिक्विड जे असतील, ह्या एरियाच्या आउटसाईडला दोन्ही लिक्विड्स एकमेकामध्ये कम्प्लिटली मिसिबल झालेले असणार, सिंगल लेअर मिळेल. आणि हा जो एरिया असेल, एरिया ABCच्या अंडर जो एरिया असणार आहे, तिथे आपल्याला 2 डिफरंट लेयर्स मिळणार आहेत. दोन्ही लिक्विड एकमेकामध्ये कम्प्लिटली मिक्स झालेले नसणार आहेत. ओके, लेट अस कन्सिडर टेम्परेचर x डिग्री सेल्सिअस. ओके, एक आपण रँडम टेम्परेचर कन्सिडर करू x डिग्री सेल्सिअस. त्या टेम्परेचरला करस्पॉन्डिंग या कर्ववरती आपल्याला कॉम्पोजिशन मिळत आहेत A अँड A डॅश. ओके, we have 2 compositions at temperature x degree Celsius, A and A dash.
So A dash is composition of water rich layer, and sorry, A is composition of water rich layer and A dash is composition of फिनॉल रिच लेअर. तर इकडे फिनॉलचं कॉम्पोजिशन जास्त आहे म्हणून इथे जे काही आपल्याला लिक्विड मिक्सचर मिळणार आहे ते त्या लिक्विडमध्ये काय असणार आहे, फिनॉलचं क्वांटिटी जास्त नसणार आहे, म्हणजे तो फिनॉल रिच कॉम्पोजिशन असणार आहे हे ए डॅश. आणि इकडे काय असणार आहे, फिनॉलचं कॉम्पोजिशन कमी, वॉटरचं जास्त असणार आहे, म्हणजे एला जे आपल्याला कॉम्पोजिशन मिळणार आहे ते वॉटर रिच कॉम्पोजिशन असणार आहे. म्हणजे ह्या पर्टिक्युलर टेम्परेचरला हे जे कॉम्पोजिशन असेल या पर्टिक्युलर टेम्परेचरला सोल्युबल झालेलं असणार आहे. कारण काय, एकाची क्वांटिटी कमी एकाची जास्त आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं जर स्मॉल क्वांटिटी ॲड केलेली असेल एका सबस्टन्सची दुसऱ्यामध्ये ते मिसिबल होतील, पण जशी जशी लार्ज क्वांटिटी ॲड करणार ते मिसिबल होणार नाही आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, मग पुन्हा त्याच्यासाठी मिक्स होण्यासाठी टेम्परेचर इन्क्रीज करावं लागणार आहे. हा जो ए डॅश आहे हा ए डॅश जो असेल, ए डॅश काय असणार आहे, इथे फिनॉलची क्वांटिटी जास्त आणि वॉटरची क्वांटिटी कमी असणार आहे. ओके, सो सोल्युशन आउटसाइड द ए अँड ए डॅश, एच्या आउटसाईडला आणि ए डॅशच्या आउटसाईडला जेवढेही कॉम्पोजिशन असणार आहेत सोल्युशनचे ते सोल्युशन जे असणार तिथे आपल्याला सिंगल लेअरचे सोल्युशन मिळणार आहेत. आणि इन बिटवीन ए अँड ए डॅश वी गेट इनमिसिबल सोल्युशन्स विच हॅविंग 2 लेयर्स. ए आणि ए डॅशच्या मध्ये 1 डिग्री सेल्सिअसला आपल्याला 2 लेअरचे सोल्युशन मिळतील, एच्या आउटसाईडला आणि ए डॅशच्या आउटसाईडला 1 डिग्री सेल्सिअसला आपल्याला सिंगल लेअर असलेले सोल्युशन मिळतील, म्हणजे होमोजिनस सोल्युशन्स मिळणार आहेत. ओके, सो दिस इज अबाउट दी मॅक्झिमम सोल्युशन टेम्परेचर टाईप अँड वी हॅव डिस्कस हिअर म्युच्युअल सोल्युबिलिटी ऑफ फिनॉल वॉटर ॲट व्हेरियस टेम्परेचर्स, मीन्स फिनॉल वॉटर सिस्टीम. ओके, let us continue topic. So next point is minimum temperature solution type. Okay, so minimum temperature solution type, in this case we have taken 2 partially miscible liquids, and these partially miscible liquids are miscible into each other as temperature decreases. So here this is the example of water and triethylamine system. So this partially miscible mixture of triethylamine and water is become completely miscible as temperature decreases, means mutual solubility of partially miscible liquids is increases as temperature decreases. जसं जसं टेम्परेचर डिक्रीज होईल तशी पार्शियल मिसिबिलिटी काय होणार आहे, 2 लिक्विडची एकमेकांमधले इन्क्रीज होणार आहे. ओके, सो दॅट्स वाय we get minimum temperature solution type, means if you decrease the temperature, okay, if you decrease the temperature, 2 partially miscible liquids start to mix into each other. Okay, and at this temperature 18.5 degrees Celsius, this triethylamine and water are completely miscible into each other in all the proportion, means this at 18.5 degrees Celsius ethylamine and water are completely miscible, and below this temperature 18.5 degrees Celsius triethylamine and water are completely miscible into each other in all the proportion. म्हणजे कितीही कॉम्पोजिशन काही असो ट्रायथिलामाइन आणि वॉटरचं ते एकमेकांमध्ये मिक्स होणार आहेत जर टेम्परेचर या इथिलामाइन आणि वॉटरच्या सोल्युशनचं टेम्परेचर जर 18.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर. ओके, सो इन दिस केस वी गेट मिनिमम सोल्युशन टेम्परेचर and this temperature is 18.5 degrees Celsius. This temperature is called as minimum or upper critical solution temperature, and the composition corresponding to this temperature is 30% ethylamine and 70% water. Okay, म्हणजे जसं मागची केस होती त्याच्यात काय होतं, पार्शियल मिसिबिलिटी टेम्परेचर जसं जसं इन्क्रीज होत होतं तसं पार्शियल मिसिबिलिटी इन्क्रीज होत होती. इथे काय होतं आहे, टेम्परेचर जसं जसं डिक्रीज होतं आहे तशी 2 लिक्विडमधली जी मिसिबिलिटी होती ती मिक्स होण्याची टेंडन्सी आहे ती इन्क्रीज होत चालली आहे जसं जसं टेम्परेचर डिक्रीज होत चाललं आहे तसं. ओके, सो द एरिया अंडर ABC हा जो एरिया आहे, इन दिस एरिया वी हॅव 2 लेयर्स, मीन्स हेट्रोजिनस सोल्युशन इन ऑप्टेन, मीन्स 2 लेयर्स आर देअर.
Okay, one layer is of solution of triethylamine in water and other layer is of solution of water in triethylamine. Okay, so up to this point A to B we have solution of triethylamine in water. इथून तर इथपर्यंत हा जो पॉईंट असेल इथे आपल्याला काय मिळणार आहे, वॉटरचं क्वांटिटी जास्त असेल, ट्रायथिलामाइनची क्वांटिटी कमी असणार आहे. म्हणजे कोणाचं सोल्युशन असेल मग ट्रायथिलामाइन इन वॉटर हे सोल्युशन आपल्याला मिळणार आहे. ओके, आणि इथून इकडे आपल्याला काय मिळणार आहे, सोल्युशन ऑफ वॉटर इन ट्रायथिलामाइन. ट्रायथिलामाइनची क्वांटिटी इकडे इन्क्रीज होत चालली आहे. सो ट्रायथिलामाइन जास्त क्वांटिटी असेल आणि वॉटरची क्वांटिटी कमी असणार आहे. मग इथे आपल्याला कोणतं सोल्युशन मिळणार आहे, वॉटर इन ट्रायथिलामाइन. आणि आउटसाइड दी ABC, आउटसाइड दी कर्व ABC वी हॅव होमोजिनस सोल्युशन. म्हणजे सिंगल लेअरचं सोल्युशन आपल्याला ह्या आउटसाईडला मिळणार आहे. आउटसाईडला जेवढेही कॉम्पोजिशन असेल तिथे आपल्याला होमोजिनस सोल्युशन मिळणार आहे. इफ यू कन्सिडर टेम्परेचर 25 डिग्री सेल्सियस, ओके, फॉर 25 डिग्री सेल्सियस between point X and A, okay, between point X and A we have homogeneous solution of triethylamine in water. इथून तर इथेपर्यंत जेवढेही कॉम्पोजिशन असतील त्या कॉम्पोजिशनसाठी आपल्याला होमोजिनस सोल्युशन मिळणार आहे. होमोजिनस सोल्युशनचं पण कोणाचं, ट्रायथिलामाइन इन वॉटर, कारण वॉटरची क्वांटिटी जास्त असणार आहे इथे. सो सिमिलरली फॉर द कॉम्पोजिशन्स बिटवीन A डॅश टू Y, ह्या A डॅश टू Y या पॉईंट्समध्ये जेवढेही कॉम्पोजिशन असलेले जेवढेही सोल्युशन्स मिळणार आहेत वेगवेगळ्या कॉम्पोजिशन्सचे, ऑल सोल्युशन्स आर दी होमोजिनियस हॅव्हिंग सिंगल लेअर. इथून इथे आपल्याला सोल्युशन कोणते मिळणार आहेत, कॉम्पोजिशन कसं असणार आहे, वॉटर इन ट्रायथिलामाइन. वॉटर इन ट्रायथिलामाइन कारण का तर ट्रायथिलामाइनची क्वांटिटी जास्त असेल, वॉटरची क्वांटिटी कमी असणार आहे. म्हणजे इथून तर इथपर्यंत आपल्याला कोणते सोल्युशन असणार आहेत, वॉटर इन ट्रायथिलामाइनचे सिंगल लेअरचे होमोजिनस सोल्युशन. इथून तर या पॉईंटपर्यंत आपल्याकडे कोणते सोल्युशन असणार आहेत, ट्रायथिलामाइन इन वॉटर सिंगल लेअर होमोजिनस सोल्युशन. आणि ह्या एरियात ABCच्या अंडर जेवढेही कॉम्पोजिशन असेल तिथे आपल्याला कोणते सोल्युशन मिळणार आहेत, हेट्रोजिनस सोल्युशन हॅव्हिंग 2 लेयर्स, 2 लेअरचे सोल्युशन मिळतील. म्हणजे 25 डिग्री सेल्सियसला सुद्धा बिटवीन A अँड A डॅश वी हॅव सोल्युशन्स, हेट्रोजिनस सोल्युशन्स हॅव्हिंग 2 लेयर्स. ओके, 2 लेअर असलेले सोल्युशन मिळणार आहेत. सो दिस इज द क्रिटिकल मिनिमम क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर अँड द कंपोजिशन इज 30% ट्रायथिलामाइन अँड 70% वॉटर. म्हणजे बघा ह्या पर्टिक्युलर टेम्परेचरला किंवा त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर जेव्हा असेल त्यावेळेस ट्रायथिलामाइन आणि वॉटर कोणत्याही कॉम्पोजिशनने आपण मिक्स केले, म्हणजे तुम्ही 50% वॉटर 50% ट्रायथिलामाइन आणि टेम्परेचर जर 18.5 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर आपल्याला होमोजिनस सोल्युशन, 18.5 डिग्री सेल्सियसपेक्षा कमी असेल तेव्हा आपल्याला होमोजिनस सोल्युशन मिळणार आहे. म्हणजे कोणत्याही कॉम्पोजिशनमध्ये या 2 लिक्विडची आपण मिक्सिंग केली, टेम्परेचर जर 18.5 डिग्री सेल्सियसपेक्षा कमी असेल तर आपल्याला होमोजिनस सोल्युशन विच हॅव्हिंग सिंगल लेअर असं सोल्युशन आपल्याला मिळणार. ओके, सो दिस इज अबाउट दी मिनिमम टेम्परेचर सोल्युशन टाइप. ओके, अदर एक्झाम्पल्स आर ट्रायथिलामाइन अँड वॉटर. क्रिटिकल सोल्युशन minimum critical solution temperature is 13 degree Celsius. Para-ideal and water for this system, minimum critical solution temperature is 5 degree Celsius. Okay, so this is about minimum temperature solution type. Now let us see maximum and minimum solution temperature type. Okay, so in this case, in first case we observe that mutual solubility of 2 liquids increases as temperature increases. In this case we have seen mutual solubility of 2 liquids mutual solubility of 2 liquids increases as temperature decreases. In some cases we can observe the maximum solution temperature as well as minimum solution temperature. Means for some liquid mixtures, miscibility of 2 liquids increases as temperature increases, or at certain temperature and above that temperature these two liquids are completely miscible. And for again as well as for this type
miscibility of two liquids increases as temperature decreases, and at particular temperature and above that temperature we get complete miscible mixture of two liquids. So in this case we have taken example of nicotine water system. Okay, nicotine water system. In this case the mutual miscibility of water and nicotine is increases as temperature increases. Okay, is increases as temperature is increases, and at temperature 2.08 degrees Celsius and above the 2.08 degrees Celsius we get homogeneous solution. Okay, means completely miscible liquid of water and nicotine. Similarly in this case, as temperature decreases mutual solubility of water and nicotine increases, and at 60.8 degrees Celsius and below 60.8 degrees Celsius we get homogeneous solution of nicotine and water. Means at 60.8 degrees Celsius and below 60.8 degrees Celsius nicotine and water is completely miscible in all proportions. Similarly above 0.8 degrees Celsius nicotine and water is miscible into each other in all proportion. म्हणजे कोणत्याही proportion मध्ये निकोटीन आणि वॉटर 208 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पेक्षा जास्त टेम्परेचर असेल यांच्या सोल्युशनचं ते मिक्स होऊन जाणार आहेत. तसंच 16.8 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी टेम्परेचर असेल त्यावेळेस सुद्धा वॉटर आणि निकोटीन हे कम्प्लिटली मिक्स होणार आहेत ऑल दी प्रोपोर्शन, म्हणजे कोणताही प्रोपोर्शन असू द्या. ओके, सो miscibility of water and nicotine increases as temperature increases, and at 2.08 degrees Celsius they are completely miscible into each other. Similarly as temperature decreases at 60.8 degrees Celsius both water and nicotine are completely mixed into each other. Okay, and the composition corresponding to these two temperature is 34 degrees Celsius. Means composition corresponding to these two temperature is same, which is 34% nicotine and your 66% water. So this temperature 208 degrees Celsius is called as maximum critical solution temperature, and this is called as minimum critical solution temperature. Okay, minimum critical solution temperature, and composition corresponding to these temperatures, that is 34% nicotine and 66% water, is called as critical composition. Critical composition for this system. And other examples of these systems are methyl ethyl ketone and water. Maximum critical solution temperature 133 degrees Celsius, minimum critical solution temperature 6 degrees Celsius. Similarly for glycerol and metatoluidine, maximum critical solution is 120 degrees Celsius, minimum critical solution is 7 degrees Celsius. So let us see in this area. So area under this shape is having heterogeneous solution, means two layers are obtained for the solution of nicotine and water, and outside this area we have homogeneous solution of water and nicotine, means only single layer solution is obtained. Okay, so this is about the maximum and minimum solution temperature and minimum temperature solution type. Okay, now next type is, last one is without critical solution temperature type. Without critical solution temperature type. Without critical solution temperature. So without critical solution temperature type means there are some solutions, okay, there are some liquid solutions which don't have maximum critical solution temperature or minimum critical solution, means liquid mixtures of some liquid mixtures are
partially miscible at all the temperatures. Means असे जे काही लिक्विड्स असतात ते कधीही एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिसिबल होत नाही. जे कितीही टेम्परेचर असो सिस्टीमचं, टेम्परेचर इन्क्रीज करत गेले किंवा डिक्रीज करत गेले काही जे लिक्विड मिक्सचर असतात ते कम्प्लिटली मिसिबल होत नाही. ऑलवेज इनकम्प्लीट मिसिबिलिटी म्हणजे इनकम्प्लीट मिसिबल असतात. सच सिस्टीम्स आर ऑल्सो कॉल्ड इनकम्प्लीट सिस्टीम. ओके, सच सिस्टीम्स आर ऑल्सो कॉल्ड इनकम्प्लीट. Such systems are also called incomplete system. Okay, so means some liquid mixtures are partially miscible at all the temperature. ते कधीही complete miscible होत नाही, त्यामुळे त्यांना असं म्हटलं जातं, त्यांना काय म्हटलं जातं, incomplete system. This happens due to removal of one of the component due to solidification or vaporization before the maximum or minimum critical solution temperature is obtained. Okay, so this is due to removal of one component either due to solidification or vaporization before maximum or minimum critical solution temperature is reached. Means मॅक्झिमम क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर येण्याच्या आधी किंवा मिनिमम क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर येण्याच्या आधी त्या लिक्विड मिक्सचरमधला एक जो कॉम्पोनंट असणार आहे तो एक कॉम्पोनंट सॉलिड म्हणून बाहेर पडेल, म्हणजे सॉलिडिफिकेशन होऊन जाईल, किंवा वेपर म्हणून त्याचं इव्हॅपोरेशन होऊन जाईल. ओके, वेपोरायझेशन होऊन जाईल जोपर्यंत मॅक्झिमम किंवा मिनिमम सोल्युशन मॅक्झिमम ऑर मिनिमम क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर येतं तो त्याच्या आधीच. ओके, फॉर एक्झाम्पल आपण सिस्टीम घेणार इथिल ॲसिटेट वॉटर, इथिल ॲसिटेट वॉटर. सो दिस इज इनकम्प्लीट सिस्टीम. These two liquids, ethyl acetate and water, are always partially miscible at all the temperatures. Okay, so in this case, या केसमध्ये बघा होतं काय, as temperature decreases, partial miscibility of ethyl acetate and water increases. जसं जसं टेम्परेचर डिक्रीज होतं त्याची पार्शियल मिसिबिलिटी यांची इन्क्रीज होते. पण होतं काय, ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट वॉटर स्टार्ट टू फ्रीज ड्यू टू सॉलिडिफिकेशन बिफोर मिनिमम क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर इज रिच्ड. म्हणजे या केसमध्ये काय होतं, इथिल ॲसिटेट आणि वॉटर हे दोन्ही मिक्स केलेले आहेत, त्यांचं टेम्परेचर जर डिक्रीज करत गेला तर मिसिबिलिटी इन्क्रीज होत जाते. बरोबर, पार्शल म्हणजे एकमेकांमध्ये मिक्स होण्याची टेंडन्सी त्यांची इन्क्रीज होत जाते. पण होतं काय, जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होतं या पर्टिक्युलर पॉईंटला काय होतं, वॉटर फ्रीज व्हायला सुरुवात होऊन जाते. वॉटर काय होतं, फ्रीज व्हायला स्टार्ट होतं. म्हणजे फ्रीज व्हायला स्टार्ट होतो मीन्स काय, जसं जसं टेम्परेचर डिक्रीज करणार वॉटर स्टार्ट टू सॉलिडिफाय, वॉटरचं सॉलिडिफिकेशन व्हायला सुरुवात होते. म्हणजे एक कॉम्पोनंट काय झाला तिथून रिमूव्ह होऊन गेला, वॉटर काय होऊन गेला सिस्टीममधून रिमूव्ह होऊन गेला. म्हणजेच काय, इन दिस केस मिनिमम सोल्युशन टेम्परेचर इज एक्सपेक्टेड बट one of the component that is water is removed from the system in the form of solid. Similarly, second case is chloroform water. So mutual solubility of chloroform and water increases as temperature increases. So maximum
critical solution temperature is expected, but before the maximum critical solution temperature is reached, the chloroform start to boil and it is removed from the system due to vaporization. म्हणजे ह्या सिस्टीममध्ये काय होतं, टेम्परेचर जसं इन्क्रीज होत जाईल तशी त्यांची म्युच्युअल सोल्युबिलिटी म्हणजे मिसिबिलिटी इन्क्रीज होत जाते. ओके, मिसिबिलिटी इन्क्रीज होत जाते. पण होतं काय, मॅक्झिमम क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर येण्याच्या आधीच क्लोरोफॉर्म बॉईल व्हायला सुरुवात होऊन जाते आणि क्लोरोफॉर्म ॲज अ इन द फॉर्म ऑफ वेपर सिस्टीममधून रिमूव्ह होऊन जातं, वेपोरायझेशन होऊन जातं सिस्टीममध्ये मधून रिमूव्ह होऊन जातं. त्यामुळे मॅक्झिमम क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर इथे मिळत नाही. ओके, सो दिस सिस्टीम इथिल ॲसिटेट अँड वॉटर आर ऑलवेज पार्शियली मिसिबल इन टू इच अदर ॲट ऑल द टेम्परेचर. ते कधीही एकमेकात मिक्स होत नाही. क्लोरोफॉर्म आणि वॉटरचं सुद्धा तसंच आहे. क्लोरोफॉर्म आणि वॉटरसुद्धा कधीही एकमेकामध्ये कम्प्लिटली मिक्स होत नाही. दे आर ऑलवेज पार्शियली मिसिबल्स इन टू इच अदर. सो दिस इज अबाउट दी विदाउट क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर. ओके, एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात ठेवा. हे असं कशामुळे होतं, टेम्परेचर इन्क्रीज करत गेले तर एक कॉम्पोनंट जो असतो तो बॉईल व्हायला लागतो आणि वेपरच्या फॉर्ममध्ये तो सिस्टीममधून बाहेर चालला जातो. तसंच टेम्परेचर डिक्रीज करायला गेले तर एक कॉम्पोनंट जो असतो त्याचं सॉलिडिफिकेशन होऊन जातं. सॉलिडिफिकेशन झाल्यामुळे तो ॲज अ सॉलिडमधून सिस्टीममधून बाहेर पडून जातो. त्यामुळे मिनिमम क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर पण येत नाही आणि जिथं टेम्परेचर इन्क्रीज करतो तिथे मॅक्झिमम क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचरही मिळत नाही. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी solubility of partially miscible liquids. Okay, thank you. So here we have completed theoretical part of chapter solution. Okay, in next lecture we will discuss some numericals. Thank you.